विधान भवनामध्ये विरोधक आंदोलन करतायत, थेट जाऊयात। आंदोलन विरोधक नेमकं का करतायत, काय कारण आहेत, सगळे तपशील जाणून घेऊयात। तर चड्डी बनियान गँग असं हे आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। उदय, विरोधक जे आंदोलन करतात बनियान घालून, नेमकं काय तिथे सुरू आहे? आपण हे लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। विधान भवन पायऱ्यांवरती विरोधी पक्षांचे आमदार निदर्शन करतायत। चड्डी बनियान गँगचा विरोध करण्यासाठी आणि निदर्शन करण्यासाठी इथे सर्व आमदार एकत्र आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशी निदर्शनं सर्व विरोधी पक्षांचे आमदार विधान भवन पायऱ्यांवरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल, त्याचबरोबर काँग्रेस असेल, तिन्ही पक्षांचे आमदार इथे एकत्र आलेले आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे इथे आलेले आहेत आणि ते देखील इथे जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। बनियन त्यांनी अंगावर घातले आणि त्या बनियनवर त्यांनी बनियन चड्डी बनियन गँग असं ज्या अक्षराती लिहिलेली आहे। जितेंद्र आव्हाड असेल, भास्कर जाधव असेल, ते जोरदार निदर्शनं करता इथे आपण ते पाहतो। आणि त्याच वेळेला इथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे आलेले आहेत आणि ते त्यांना भेटून पुढे गेलेले आहेत। विरोधक इथे जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे, शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत आणि विरोधक विधान भवन पायऱ्यांवरती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर निश्चितच उदय, विरोधक तिथे आक्रमक होताना दिसत आहेत, अगदी बनियान घालून ते आंदोलन करतायत, पण यांच्या नेमक्या मागण्या त्यांच्या काय आहेत सरकारकडून? आपण पाहतो की संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासमध्ये ज्या प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाण करत असताना टॉवेलवरती आले होते, बनियनवरती आले होते, त्याचा कुठेतरी सरकार आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच सत्ताधारी पक्षांचे आमदार हे शिस्तभंग करत कशा प्रकारे एकूण इथे आंदोलन करतायत ते निदर्शनं करतात। आपण ते पाहू शकतो, राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार इथे निदर्शनं करतात, चड्डी बनियान गँगचा धिक्कार करतायत आणि त्याचबरोबर इथे निदर्शनं जे आहेत जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं। तर विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे, बनियान घालून आणि एक रुमाल गुंडाळून ते आंदोलन करतायत। आमदार संजय गायकवाड यांनी आमदार कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि त्या निषेधार्थ हे आंदोलन तिथे सुरू आहे। पुन्हा आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधींकडे। उदय, हे आंदोलन जे त्यांचं सुरू आहे, पण त्यांची नेमकी मागणी काय, त्यांचं म्हणणं काय? संजय गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी की म्हणजे काय नेमक्या मागण्या आहेत? महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचे जे आमदार आहेत, महाराष्ट्र लूट करता आहे, त्याचबरोबर मारामारी करताय, हे कुठेतरी निदर्शन इथे आंदोलनामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, निदर्शनं करता आहेत। सत्ताधारी पक्षाचे आमदार कशा प्रकारे तर विधी भवनाच्या पायऱ्यांवर हे सगळं आंदोलन सुरू आहे। अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच अगदी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। विरोधकांकडून आंदोलन करण्यात येते, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा अंबादास दानवे असतील, हे सगळे मिळून आंदोलन करतात। तर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यावर हे आंदोलन सुरू आहे। एक बोर्ड घेऊन ते हातात तिथे उभे आहे, ज्याच्यामध्ये लिहिलंय महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो, आणि अशा घोषणा देखील त्यांनी तिथे पायऱ्यांवर उभं राहून केलेल्या आहेत। त्यावर आमदार संजय गायकवाड यांचा देखील फोटो लावण्यात आलाय आणि त्यांच्या हातामध्ये बॉक्सिंगचे ग्लव्स घालून त्यांना तो फोटो एडिट करून त्या
पोस्टरवर लावण्यात आलेला आहे आणि चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशा घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहेत. तर संजय गायकवाड यांच्या विरोधात हे आंदोलन विरोधकांकडून करण्यात येत आहे. संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्यामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर त्या कॅन्टीनचा 4 दिवसासाठी परवाना देखील रद्द करण्यात आला होता, पण काल परवाच आपण पाहिलं की ते पुन्हा सुरू झालेलं आहे. या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे. कोणी कॅन्टीनमध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओरड सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियानवर ओम फट म्हणतात. आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं, शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे. आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते. टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात. आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतायत. 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे. आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियान गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला. जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला तर निश्चित थांबतील, परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे. बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. थँक्यू. आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो. आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती, सरकारचा धाक हा राहिलेला नाही. सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात, गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे. आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर, निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी, निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या झालेल्या सर्व याचा 100% जे सरकारची आपल्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही, मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही, बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं, कशाही पद्धतीने वागायचं, सरकार आमच्या बापाचं ते असं समजून वागतात, त्याचा निषेध हा करतोय. परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीनं भाजपाची स्वतःची भूमिका असताना आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही. स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की ही पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती. मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठो केली पाहिजे. या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे. जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी. संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे. हमने आज
जो महायुति के लोग हैं, सत्ता पे बैठे हैं, भारतीय जनता पार्टी के अलाय है, जिस प्रकार गुंडागर्दी महाराष्ट्र में कर रहे हैं, एक विधायक जो विधायकों के लिए कैंटीन है उसमें जाके एक सामान्य आदमी को मारता है,